नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. साताऱ्यामध्ये महायुती फुटली आहे, पण ही महायुती फक्त साताऱ्यापुरती फूट राखून इथपर्यंत आलेली नाही, तर चक्क विधान भवनामध्ये या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उतरून राष्ट्रवादी आणि तिच्या जोडीला शिवसेना अशा दोन पक्षांच्या आमदारांनी मंत्र्यांनी आंदोलन केलं. हे सगळं घडलं आणि त्याचे अनेक संकेत एका पाठोपाठ एक उघड झाले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली नाराजी व्यक्त करत असताना त्या आंदोलनामध्ये एक मंत्री म्हणून शंभूराज देसाई सहभागी झाले होते. आता जर मंत्रीच सरकारच्या विरोधात उतरत असतील तर त्याचा स्पष्ट संकेत हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मंत्र्यानं केलेलं बंड आहे का असं समजायला हवा. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन हे सगळं करत असताना फोडाफोडीचं राजकारण करून भारतीय जनता पार्टी साताऱ्यात सत्तेत आली आहे, तर दरवेळेला फोडाफोडी करायची गरज आहे का सत्तेत येण्यासाठी, हा प्रश्नही उरतो. साताऱ्यातल्या या सगळ्या राजकारणाचा आजचा अध्याय हा केवळ आजच्या पुरता नाही, तो इथून सुरू झालाय आणि त्याचे अनेक नवे अध्याय भविष्यात आपल्याला पाहायला मिळणार आहेत का. कारण भारतीय जनता पार्टी 2029च्या चर्चेला आणि तयारीला लागलेली आहे, हे कधीही लपून राहिलेलं नाही. 2029 मध्ये पूर्णपणे स्वबळावर स्वताकदीवर सत्तेत यायचं हे स्वप्न उराशी घेऊनच आत्ताच्या सगळ्याच राजकारणातल्या समीकरणांना मांडलं जातंय का, हेही विचारायला हवं. त्यानिमित्तानं आपल्या चर्चेत आज आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत शिवसेनेचे प्रवक्ता या नात्यानं अरुणजी सावंत आहेत. भारतीय जनता पार्टीकडून या चर्चेमध्ये प्रतिनिधित्व करतायत विनायकजी अंबेकर. आणि या घटनेकडे त्रयस्थ म्हणून किंबहुना विरोधकांचे प्रतिनिधी म्हणून पाहण्यासाठी हनुमंतराव पवार थोड्याच वेळात चर्चेत येतील. मला पहिला प्रश्न तर थेट विचारायचा आहे तो विनायकराव अंबेकर आपल्याला. विनायकराव, पश्चिम महाराष्ट्रातली ही घटना, सातारा जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवण्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीनं केलेली सगळी कवायत समोर आहे, पण तुमच्या पक्षाकडे गृह विभाग आहे आणि असं असताना तुमच्या पक्षाच्या सत्तेतल्या सहभागी पक्षाच्या मंत्र्याची चक्क पोलीस उचलबांगडी करायच्या प्रयत्नात त्यांना धक्काबुक्की करतात. हे घडलं आहे का? हे शोभनीय आहे का? जे घडलंय ते सगळ्यांच्या समोर आहे. आजकाल माध्यमं ही इतकी पॉवरफुल आहेत की सगळ्या गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत. हे योग्य नाही, हे बरोबर आहे, पण संयम हा दोन्ही बाजूकडून पाळला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि हा संयम हा जसं जयकुमार गोरे तिथे होते, जसं शंभूराज देसाई तिथे होते, दोघांनी संयम पाळून, दोघांची जबाबदारी आहे की युती धर्म पाळला पाहिजे. परंतु जेव्हा शंभूराजे देसाई किंवा एक प्रकारे ते सर्व शिवसेनेचे लोक हे जेव्हा थोडस एक प्रकारे विक्टिमहूड खेळायला गेले विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, ते थोडंसं संयुक्तिक नव्हतं असं मला वाटतं. नाही, आता तुम्ही असं म्हणताय की संयम पाळायला हवा, पण मग विनायकराव, संयमाच्या आधी पोलिसांची कृती आताताईपणाची आहे की नाही? पोलिसांची कृती जी आहे ती कुणीतरी निष्पक्षपणे पाहिली पाहिजे. माननीय देवेंद्रजींनी अतिशय स्पष्ट सांगितलं की या सर्व प्रकरणाची नीट चौकशी होईल आणि त्याच्यानंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. फक्त विधान परिषदेमध्ये एका मंत्र्यांनी काही म्हणणं मांडल्यानंतर लगेच सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीसचं निलंबन करणं हे थोडंसं अधिक झालं असं मला वाटतं. आणि ते योग्य असं म्हणताय की साताऱ्याच्या एसपींना निलंबित करायला नको होतं, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका कदाचित बऱ्यापैकी खालपर्यंत सरकलेली दिसते आणि म्हणूनच राम शिंदेंनी, नीलम गोऱ्हेंनी काढलेला आदेश हा तात्पुरता बाजूला ठेवण्याचे एक सांकेतिक संदेश दिलेत की काय असं दिसतंय. कारण अद्यापही निलंबन झालेलं नाही. मला अरुण सावंतांपर्यंत पोहोचायचंय. अरुण सावंत, तुमच्या नेत्यांनी संयम पाळला नाही हा भाजपाचा आक्षेप आहे, पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी किमान जे घडलं ते बरोबर नाही हे तरी मान्य केलंय. हे समाधानकारक आहे का? तुम्ही उत्तरासाठी आणखी काही माहिती जोडू इच्छिता? प्रसादजी, पहा, भारतीय जनता पार्टीने जे कृत्य सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपद मिळण्याकरता केलेलं आहे ते अशोभनीय आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेकडून भारतीय जनता पार्टीची या कृतीबद्दल चीतू होत आहे.
अध्यक्षपद गेलं याचा आम्हाला शिवसेनेला मुळीच दुःख नाही, परंतु जे काम एका सिनियर मंत्र्याला, तो सुद्धा आपल्याच मित्रपक्षामधला मंत्री, त्याला ज्या प्रकारे पोलिसांचा बळ दाखवून त्याचे जे तिथे परिस्थिती निर्माण केली ती अतिशय चुकीची परिस्थिती होती. भारतीय जनता पार्टीने मित्रांबरोबर असा दुर्व्यवहार केला नाही पाहिजे होता. बरं, मग मला एका प्रश्नाचं आणखी आपल्याकडून उत्तर लागेल. आपण असं म्हणताय की भारतीय जनता पार्टीनं मित्रांबरोबर योग्य वर्तन केलं नाही, पण तुम्ही सुद्धा काही कालपर्वाचे राजकारणी नाही आहात. म्हणजे मी थेट शंभूराज देसाई यांच्याबद्दल बोलतोय. शंभूराज देसाई अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला घेऊन का मतदानाला गेले? त्यांना अपहरणाचा गुन्हा दाखल झालेली माणसं मतदानाला आणि आपला माणूस सत्तेत निवडून आणायला लागतात कशाला? अरुणजी, प्रसादजी, आपण जे म्हणत आहात की अपहरणाचा गुन्हा झालेल्या माणसाला शंभूराज देसाई घेऊन गेले, याची कृपया आपण आणखीन थोडीशी माहिती घ्यावी. ती व्यक्ती अगोदरपासूनच सभागृहामध्ये होती. मात्र सत्य हे आहे की भारतीय जनता पार्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे मताधिक्य असताना सुद्धा त्यांनी 2 मतदारांना तिथे मतदान करण्यापासून पोलिसांचं बळ पुढे केलं. म्हणजे अक्षरशः भारतीय जनता पार्टीने पोलिसांना पुढे करून शिखंडीचा रोल अदा केला आणि घटनेमध्ये जो मतदानाचा अधिकार आहे त्यापासून त्यांना परावृत्त केलं. शंभूराज देसाई हे कोणालाही घेऊन आले नव्हते, हे कृपया आपण लक्षात ठेवावं. बर, विनायक आंबेकर आता शिवसेनेच्या कडून जे शब्दबाण सुटतायत त्याच्यात थेट शिखंडीचा आरोप होतोय. तुम्ही उत्तर द्या, कारण यानंतर आपल्याला हनुमंतराव पवारांपर्यंत जायचंय. ते आपल्यासोबत चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. मला तुम्ही शिखंडी हे स्वतःच तुम्हाला लावण्यात आलेलं विशेषण स्वीकारताय का तेही सांगा, आणि त्याच्या पलीकडे महाराष्ट्राला याही प्रश्नाची उत्तराची अपेक्षा तुमच्याकडून आहे की का दरवेळेला फोडाफोडी करायची आहे? जगातला नंबर 1 पक्ष आहे ना, एका ठिकाणी नाही आली सत्ता. बेसिकली शिखंडी हा आरोप ते बोलले हे त्यांचं चुकीचं म्हणणं आहे आणि अशा प्रकारचा कुठलाही आरोप त्यांनी करू नये. खरं म्हणजे संयम पाळावा. दुसरं महत्वाचं असं, फोडाफोडी आता कुठल्याही पक्षाचे लोक फुटून जर भाजपला मतदान करायला पुढे आले तर नेहमी भाजपला का नावं ठेवावी? त्या पक्षाची जबाबदारी नाही का? राष्ट्रवादीचे 3 आणि शिवसेनेचे 2 असे जर सभासद येऊन भाजपच्या मंडळींना भेटले की आम्ही तुम्हाला मतदान करायला तयार आहोत, त्यात भाजपची काय चूक आहे? त्या पक्षाची जबाबदारी नाही का आपल्या सभासदांना सांभाळण्याची? ती जबाबदारी आपल्याला पार आंबेकरांच्या या वक्तव्यावर अरुण सावंत हसतायत. अरुणजी, काय झालं खरं सांगा बरं एकदा. तुम्ही जे सांगाल ते खरं आहे का हेही तपासून पाहणार आहोत. प्रसादजी, अख्ख्या महाराष्ट्राची आणि साताऱ्यातील जनता जाणून आहे की महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून या संपूर्ण महायुतीला दिलं. त्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्यावरती या महाराष्ट्रातील करोडो लाडक्या बहिणींनी सुद्धा विश्वास ठेवला, गोरगरीब जनतेने विश्वास ठेवला आणि सत्ता दिली. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेची सुद्धा सत्ता. अरुणजी, त्या इतिहासात नका जाऊ, पटकन साताऱ्याच्या इतिहासामध्ये या. साताऱ्यात लोक स्वतःहून भाजपच्या मदतीला आली हा दावा आहे. लोक स्वतःहून आली की नाही? तुमच्याकडून निवडून आलेली लोक तुम्हाला सोडून गेली ही वस्तुस्थिती आहे की नाही? प्रसादजी, सत्य हे आहे की साताऱ्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना संख्याबळ यांचं जास्त होतं, त्यांचा अध्यक्ष बसत होता. परंतु मतदानाच्या दिवशी भारतीय जनता पार्टी तेथील नेत्यांनी तिथे राजकारण खेळलं आणि त्या 2 मतदारांना मतदान करण्यापासून परावृत्त केलं पोलिसांना पुढे करून. गृह खात्याचा चुकीचा वापर केला गेला. गृह खातं यांच्या हातात आहे म्हणून काही वाटेल तसं वापरायचं का? विनायकराव, आपल्यासाठी आलाय हा प्रश्न. बेसिकली जी कंप्लेंट केली होती ती ज्या व्यक्तीला यांनी पळवलं होतं त्या व्यक्तीच्या मुलाने कंप्लेंट केली होती. पोलिसांनी काय काम करावं याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी कधीही हस्तक्षेप करत नाही. आज आपण पाहिलं असेल तर सभागृहामध्ये
माननीय उपमुख्यमंत्री स्वतः सांगत होते की मी तिथल्या एसपीना फोन केला, मी यांना फोन केला, मी त्यांना फोन केला, पण भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही पोलिसाला कधीही फोन केलेला नाही. त्यामुळे जे घडलं ते स्थानिक राजकारण होतं. यांना स्वतःचा पक्ष सांभाळता येत नसेल त्याची जबाबदारी भाजप घ्यायला तयार नाही. भाजप कायद्याने पक्ष चालणारा सांभाळता पक्ष येत आहे. नसेल. आता पण हा दुसरा मुद्दा माणूस महत्वाचा ठरतो. अहो तुम्ही काही काळापूर्वी हेही सांगत होतात ना की आपण उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी अमुक अमुक गोष्ट केली म्हणून. पक्ष सांभाळता येत नाही हा आरोप एकनाथ शिंदेंवर आहे का थेट आता भाजपाचा? तिथल्या स्थानिक लोकांच्या वरती आहे. स्थानिक लोकांमध्ये काही मतभेद असतील त्यामुळे तिथले 2 मतदार शिवसेनेचे, 3 मतदार राष्ट्रवादीचे भारतीय जनता पार्टीला अप्रोच झाले की आम्ही तुम्हाला मत द्यायला तयार आहोत, तुम्ही अध्यक्षपदाची निवडणूक लढा, आणि त्यातून घडलेला हा प्रकार आहे. ठीक आहे. आता चर्चेला आपण एका नव्या अँगलकडे, नव्या वळणावर नेतोय. हनुमंतराव पवार आपल्या सोबत आहेत. हनुमंतराव, मला असं वाटतंय माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल. हे जे घडलंय ते तुमच्यापर्यंत आहेच आलेलं. त्यातला एक मुद्दा अनिल परब यांनी मांडला, त्या अनुषंगानं तुम्ही बोलावा आणि त्या अनुषंगानंही आपण चर्चा पुढे नेऊ की जे काल परवापर्यंत स्वतःला वाघ म्हणत होते ते आता मार खायला लागलेत. प्रसादजी, मार कुणी खाल्ला आणि मार कुणी दिला या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षाचा एक प्रवक्ता म्हणून मला रस नाही. आम्हाला रस आहे की महाराष्ट्राचं कायदे मंडळ, विधानसभा आणि विधान परिषद इथं काय होतंय. आम्हाला रस आहे महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन ते कसं वागतंय, इथे आम्हाला रस आहे. आम्हाला रस आहे की महाराष्ट्राचा एक कॅबिनेट मंत्री महाराष्ट्राच्या दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्यांनी अंगावर पोलीस लावले असं म्हणतंय, तर महाराष्ट्राच्या शासनाची, प्रशासनाची काय अवस्था असेल. माझं साधं म्हणणं आहे की शंभूराज देसाई यांनी आज तावातावानं विधिमंडळामध्ये दोन्ही ठिकाणी विधान परिषद, विधानसभेमध्ये आपल्यावर काय आपबीती सांगितली. मी डायबिटीजचा पेशंट आहे, मी रक्तबंबाळ झालो, माझे हात दुखतायत, गोळ्या खातोय वगैरे वगैरे. स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेबजी देसाई यांचा नातू असलेल्या शंभूराज देसाईंची ही केविलवाणी अवस्था बघून माझ्यासारख्या माणसाला वेदना झाल्या. पण आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती असण्याचं काही कारण नाही. तुम्ही ज्या भाजपासोबत बसलेल्या आहात ती भाजपा फोडाफोडीच करते. ती भाजपा पोलिसांचा किंवा सरकारी यंत्रणेचा गैरवापरच करते. तो काँग्रेस विरोधात केला, राष्ट्रवादी विरोधात केला की शिवसेनेवाल्याला चांगलं वाटलं होतं, आता ते तुम्हालाच केला, त्यामुळे तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. मोगलाई वगैरे असं काय तर शंभूराज देसाई बोलत होते. त्या मोगलाई म्हणताय तुम्ही, त्याचमध्ये तुम्ही सरकारमध्ये आहात. आज शंभूराज देसाई साहेबांनी राजीनामा फेकून मारला असता मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर, मी काँग्रेसच्या प्रवक्त्याने त्यांची बाजू घेतली असती, त्यांच्यासोबत उभं राहिला असतो. पण महायुतीमध्ये एकमेकांमध्ये जी ही भांडणं आहेत त्या भांडणामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाची नाचक्की होते. उपसभापतींनी निलंबन करण्याचे निर्देश द्यायचे आणि सभापतींनी रद्द करायचे. प्रसादजी, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही पाहिलं महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी झालेलं? पोलीस अधीक्षकांना मी फोन केले असं सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी. एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे प्रमुख आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी पोलिसांना विनंती केली की तुम्ही अटक करू नका. त्यांनी पोलीस महासंचालकांना सदानंद दाते साहेबांना फोन केला की तुमचा पोलीस अधीक्षक असं करतोय. दाते साहेब म्हणले असं होणार नाही. दाते साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलेलं, पोलीस अधीक्षक दोषींनी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलेलं खोटं होतं का? महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक खोटं बोलतायत का उपमुख्यमंत्री खोटं बोलतायत? त्यामुळे विधिमंडळाची प्रतिष्ठा लयाला गेली, पोलिसांची प्रतिष्ठा लयाला गेली आणि आपापसात हे मारामाऱ्या करतायत, महाराष्ट्राचं राजकारण नासवतायत. म्हणून मी या सगळ्यांचा धिक्कार करतो. बर, आता आपण जो काँग्रेसच्या अनुषंगाने मुद्दा मांडला त्यातले 2 मुद्दे इथे पटकन, उपमुद्दे या स्वरूपातले पटकन समोर घेतो. आणि मला विचारायचं आहे आपल्या सोबत असलेल्या अरुण सावंत यांना. अरुणजी, इतकं सगळं घडलं, पोलिसांच्याकडून धक्काबुक्कीचे आरोप आले, अमुक झालं तमुक झालं, थोडक्यात काय तर तुमच्या नेत्याची मानहानी झालेली आहे. शक्य नाहीये का राजीनामा फेकून मारणं? पहा प्रसादजी, उठसूट राजीनामा मागणं हे विरोधकांचं काम आहे. आणि जे शंभूराज देसाई आज 5-5 लाख लोकांना तिथे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत, ते जर तिथे त्यांना धक्काबुक्की झाली, मारहाण झाली म्हणून राजीनामा देणं हे शोभण्यासारखं नाहीये. ठीक आहे, भारतीय जनता पार्टीने त्यांची जी काही पद्धती होती ती तिथे वापरली. गृह मंत्रालयाचा त्यांनी चुकीचा वापर केला, हे अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे आणि त्याचा निषेध मी वारंवार करणार. कारण या महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून दिलं असताना सुद्धा एका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी आपल्या मित्र पक्षाच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा प्रकार केला. पण मग एवढा अपमान होऊन अरुणजी सत्तेत का राहायचं? एवढा अपमान सहन कशासाठी करायचा आहे? अपमान सहन करायचं म्हणजे काय आम्ही राजीनामा घरी बसू असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, माझं नाहीये, तुम्हाला विचारला जातोय सवाल. तुम्हाला हा सवाल विचारला जातोय की तुम्ही एवढा अपमान का सहन करताय? विरोधकांचं विचारणं हे काम आहे.
हसणं हे त्यांचं काम आहे, जनतेची सेवा करणं आणि अन्यायाच्या विरुद्ध लढणं हे आमचं काम आहे. आम्ही ठीक ते आहे, करू. ठीक आहे. एक 30 सेकंदात हनुमंतराव पवार आपण बोलणार आहात. मला यानंतर विनायकरावांकडे पुढचे प्रश्न घेऊन जायचंय. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी निर्विकारपणे आज विधिमंडळामध्ये जी भूमिका मांडली की झाल्या प्रकाराची चौकशी करतो आणि योग्य ती कारवाई करू, याचा मी निषेध करतो. तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुमच्या मंत्र्याला मारहाण झाली, तुमच्या आधिपत्याखाली पोलीस अधीक्षक असतो, पोलीस महासंचालक असतो. देवेंद्रजींना काहीच माहित नव्हतं हे कुणातर लहान लेकराला जाऊन समजावून सांगावं इतकं बालिश विधान गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात करणं, याचा मी निषेध करतो. पटकन एकदा हनुमंतरावांच्या मुद्द्यावर विनायकरावांनी उत्तर तर द्यायचंच आहे, पण त्याच्या जोडीला हेही खुलासा बरा सांगा की जे घडलंय त्याच्यानंतर खरंच चौकशी होणार आहे का? आणि याच्याही पलीकडचा एक मुद्दा आहे, शिवसेना सातत्यानं तुमच्या बरोबर आहे, तुमच्यावर सातत्यानं आता आरोपही करतेय. मांडीला मांडी लावून बसताना कसं वाटणार आहे? बेसिकली आरोप जे होत आहेत ते एका घटनेमुळे होत आहेत. त्याने पूर्ण युतीच्या वरती काही प्रश्न तयार व्हावेत असं काही वातावरण नाही. आमचे नेते, मी पुन्हा एकदा सांगतो, कायदा पाळूनच व्यवहार करतात आणि वागतात कायम. परंतु समोरून कुणी जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर ते भारतीय जनता पार्टी कधीही सहन करत नाहीत. आता हनुमंतराव म्हणाले की त्यांनी निर्विकारपणे सांगितलं, ते अतिशय शांतपणाने नेहमीच बोलतात आणि कधीही उत्साहित होऊन वेडेवाकडे आरोप करत नाहीत. जेव्हा विधिमंडळ चालू होतं ते विधिमंडळात बसलेले होते, त्यामुळे काय झालंय नक्की ग्राउंडवर ते बघून मी सांगतो किंवा माहिती घेऊन सांगतो, हे म्हणणं त्यांचं अतिशय योग्य होतं. आणि देवेंद्रजी हे अतिशय संयमी नेते म्हणून मानले जातात सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे ते या प्रकरणातून नक्की मार्ग काढतील. त्यामुळे आज आता लगेचच पण म्हणजे काही बोलावं असं मला वाटत नाही. विनायकराव, तुम्हाला हे वाटतंय की हे प्रकरण काल झालं, आज चाललं, उद्या राहणार नाही, सगळं काही युतीमध्ये आलबेल होणार आहे? आणि आता 2029च्या तुम्ही ज्या पद्धतीनं तयारीला लागलेले आहात ते पाहता याच शिवसेनेला घेऊन सोबत जाणार आहात? 2029 साली काय होईल ते पक्षाचे वरिष्ठ नेते, दिल्लीचं नेतृत्व ठरवतं, ते काही आता ठरवणार नाही. परंतु भारतीय जनता पार्टी ही कायम आपल्या राजकारणाचा विस्तार व्हावा यासाठी प्रयत्न करत राहणार. कारण ते प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो, ते राजकीय पक्षाचं मूळ बीज आहे ते, आणि त्याप्रमाणे करत राहणार. त्यामुळे 2029 साली काय होईल ते आता सांगता येत नाही. बरोबर आहे, पण चर्चेला आपल्याला एका विविध टप्प्यांवर न्यायचं असतं. त्यानिमित्तानं आता अरुण सावंतांना विचारायला हवं. सावंत साहेब, 29ला काय होईल ते सांगायचं नाहीये भाजपाला आत्ता तरी. तुम्हाला कळतंय का त्यांना काय सांगायचंय ते? भारतीय जनता पार्टीला जे काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल किंवा करायचं असेल त्याच्या करता ते फ्री हँड आहेत. मात्र एक लक्षात ठेवलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर जर बसायचं असेल जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही. अन्यथा त्यांची तीच परिस्थिती होईल जी उभाटाची आज झालेली आहे. चला, या निमित्तानं अरुण सावंतांनी एक इशारा पण देऊन टाकलेला आहे की आज जे काही वागलात ते यापुढे खपवून घेतलं जाणार नाही आणि सातत्यानं असं वागू पण नका. पण ठीक आहे, यातला एक जो मुद्दा थोड्या वेळापूर्वी आणखी चर्चेत आला होता, हनुमंतराव पवारांनीच मांडला, तिकडे आता आपल्याला चर्चेनिमित्तानं यायला हवं. हनुमंतराव पवार मगाशी बोलता बोलता बोलून गेले की विधानमंडळाची अप्रतिष्ठा झालेली आहे. निश्चित याची चर्चा याचसाठी गरजेची आहे कारण साधन, शुचिता अशा स्वरूप सगळ्या मुद्द्यांच्या आधारे, साधन शुचितेच्या आधारे राजकारण करतो हा दावा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात आहे. तेव्हा विनायकराव, हा प्रश्न परत आपल्यापर्यंत घेऊन येतो, विधिमंडळाच्या अप्रतिष्ठेची चिंता आहे का आपल्याला? नक्कीच आहे. म्हणून मी मुद्दाहून मगाशी उल्लेख केला की भावनिक होऊन शिवसेनेच्या काही नेत्यांनी भाषण केलं, भावनिक होऊन उपसभापतींनी काहीतरी निर्णय दिला. परंतु आपण पाहिलं असेल तर जयकुमार गोरे सुद्धा स्वतः त्या केसमध्ये इन्व्हॉल्ड असून सुद्धा अतिशय शांतपणे माननीय उपसभापतींना समजावत होते की असं तुम्ही एकतर्फी निर्णय देऊ नका. आणि माननीय देवेंद्रजींना तुम्ही जर पाहिलं असेल तर ते अतिशय शांतपणे, हा चर्चेचा फोरम नाही, आपण चर्चा करू आणि नंतर निर्णय घेऊ अशा पद्धतीने मला सांगा मग विनायकराव, तुषार दोषींचं काहीही चुकलेलं नाही की तुषार दोषींची चौकशी झाल्यावर कळेल त्यांचं काही चुकलंय की नाही? चौकशी झाल्यावर कळेल आणि ती चौकशी माननीय देवेंद्रजी निष्पक्षपणे करतील. ठीक आहे, हाच प्रश्न आता अरुण सावंतांना आहे. त्यानंतर हनुमंतराव मी आपल्यापर्यंत येतो. हनुमंतराव, तुमच्यापर्यंत यायच्या आधी अरुण सावंतांना मी प्रश्न पुन्हा एकदा विचारतोय जो थोड्या वेळापूर्वी विनायकरावांकडे घेऊन गेलो होतो. तुषार दोषींचं काही चुकलंय की तुषार दोषींचं चुकलंय की नाही हे चौकशी नंतर कळेल. बोला अरुणजी. प्रसादजी, 100%
जोशी यांचं चुकलेलं आहे, तुषार जोशी यांचं. कारण मंत्री या पदाचा एक मान सन्मान असतो, तो राखला गेला नाही गृह खात्याकडून, पोलिसांकडून. आणि पोलीस जेव्हा अशी करायची हिंमत करतात तेव्हा नक्कीच 100% त्यांच्या मागे कुणाचं तरी पाठबळ असतं, कोणीतरी त्यांना सांगितलेलं असतं. त्याशिवाय कुठलाही पोलीसवाला अशी हिंमत सुद्धा करणार नाही. पटकन एकदा अरुण सावंत सांगून टाका ना, मग कोणी सांगितलं, कोणावर तुमचे आक्षेप आहेत? कारण काय आहे, आज सत्तेत असलेल्या महत्वाच्या घटक पक्षांमधला संघर्ष आहे हा. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला हेही जाणून घ्यायचं आहे की जे जे काही साताऱ्यात घडलं त्याचा बोलविता धनी करविता धनी वेगळा कोणी आहे का, असा तुमचा आरोप आहे का? म्हणजे प्रसादजी, प्रत्येक गोष्ट अगदी उघडी नागडी करून सांगितली पाहिजे अशी काही गरज नाही. जनता जनार्दन हुशार आहे, त्याला सगळं कळलेलं आहे की ज्या महायुतीला आम्ही भरभरून दिलं होतं ते आज एका अध्यक्षपदासाठी आपल्याच मित्राचा कसा त्यांनी तिथे अपमान अवमान केला हे महाराष्ट्राची जनता ओळखून आहे. ठीक आहे, पटकन हनुमंतरावांपर्यंत जाण्याच्या आधी एकदा विनायकरावांना विचारतो. विनायकराव, खरं खरं सांगा हो, अटलजींचा पक्ष आहे ना आपला, अटलजींनी फोडाफोडी करणार नाही, प्रसंगी पद सोडेन असं म्हणून पंतप्रधान पद सोडून दिलं. आपल्याला 4 सदस्य कमी पडले, नाही झाला असता भाजपचा जिल्हाध्यक्ष साताऱ्यामध्ये, फरक काय पडला असता? मी पुन्हा एकदा सांगतो, हे स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे. स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतात, त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आणि निवडणूक लढवली आणि त्यामध्ये ते विजयी झाले. याचा लगेच पक्षाच्या धोरणांशी संबंध लावणं हे फार मोठा विचार होईल, तसं नसतं. स्थानिक पातळीवरचा हा विचार आहे, त्या पातळीवरचा निर्णय आहे. पटकन आता हनुमंतरावांपर्यंत पोहोचायचंय, वेळेच्या मर्यादेमध्ये चर्चा आटोपती घ्यायची. हनुमंतराव, 1 मिनिटाचा वेळ आहे. मला सांगा, हे सगळं काही चहाच्या पेल्यातलं वादळ आहे, उद्यापासून हे सगळे गुण्यागोविंदानं राहतील हा सांगण्याचा प्रकार आहे, पण झालेल्या जखमा इतक्या लवकर भरून येतील का? प्रसादजी, हे तुषार जोशी नावाचे जे पोलीस अधीक्षक आहेत ना, हे देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यातले ताईत आहेत, लाडके आहेत. जिथं कुठं कायदा हातात घ्यायचा असतो आणि विरोधकांची मुस्कटदाबी करायची असती, देवेंद्रजी या माणसाला पाठवतात. जालना जिल्ह्यामधल्या अंतरावली सराटीमध्ये अहिंसक मार्गाने उपोषणाला बसलेल्या मराठा महिलांची डोकी याच तुषार जोशींनी फोडली होती. आज यशवंतराव चव्हाण साहेबाच्या साताऱ्यामध्ये सुद्धा बाळासाहेब देसाई यांच्या नातवाला शंभूराज देसाईंना फोडून काढण्याचं काम या तुषार जोशींनी केलंय. पोलीस अधीक्षकाचा, पोलीस यंत्रणेचा मंत्र्यावर हात उचलण्याची मुजोरी देवेंद्रजींच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही. देवेंद्रजींनी माफी मागितली पाहिजे, तुषार जोशीचं निलंबन झालं पाहिजे, सभागृहाची प्रतिष्ठा टिकली पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे. सत्ताधारी जर आपल्या मंत्र्याला फोडून काढतायत तर विचार करा, आमचं काँग्रेसवाल्या, राष्ट्रवादीवाल्या सामान्य पदाधिकारी कार्यकर्त्यांची हे काय अवस्था करत असतील, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेत काय अवस्था असेल. हनुमंतराव, याच्यावर उत्तर येते पटकन. विनायकराव, आपलं उत्तर. बेसिकली स्वतः शंभूराजे देसाईंनी सांगितलं की पोलीस त्यांना ठराविक ठिकाणी जाण्यापासून रोखत होते आणि 4 पोलिसांनी माझा एक हात, 4 पोलिसांनी माझा दुसरा हात धरला होता. त्याच्यामध्ये शंभूराज देसाईंनी सोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना थोडीशी दुखापत झाली. परंतु हे जे वर्णन आहे, त्यांना मारहाण केली, फोडून काढलं, हे अतिरंजित आहे, चुकीचं आहे पूर्णपणे आणि त्या प्रकारचे कुठलाही प्रकार झालेला नाही. जर शंभूराजे देसाईंनी थोडंसं त्यांच्याशी सहकार्य केलं असतं तर पुढचा प्रकार झाला नसता. परंतु याच्यामध्ये जाता एक पटकन चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात येत असताना अरुण सावंतांना मी हा प्रश्न पुन्हा विचारेन. अनेक प्रश्नांची पुनरावृत्ती होतीये, कारण प्रत्येक प्रश्नाचा वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टीनं विचार करून त्याची उत्तरं घ्यावी लागतात. अरुणजी, जखमा लवकर भरून येणार आहेत का? प्रसादजी, स्वाभिमानी माणसांच्या मनावरती, हृदयावरती जेव्हा जखमा होतात त्या कधी न भरून येण्यासारख्या असतात आणि तेच यावेळी जे घडलंय त्यामुळे होणार आहे. मग तुम्ही आता करणार काय? जखमा लवकर भरून येणार नाहीत, तुमचा स्वाभिमान महत्वाचा आहे, तुम्ही करणार काय आहात? 5 वर्ष याच सत्तेत राहणार आहात का? याच जखमा घेऊन याच सत्तेत राहणार? प्रसादजी, जशास तसे उत्तर दिले जाईल. जशास तसं उत्तर दिलं जाईल. हनुमंतराव, ऐकलंय तुम्ही उत्तर, आता तुम्ही देऊ नका, पण एकदा विनायकरावांकडून पटकन उत्तर घेऊयात. जशास तसं उत्तर ऐकण्यासाठी तयार आहात का भाजपवाल्यांनो? भाजप, मी पुन्हा एकदा सांगतो, कायद्याने चालणारा प्रश्न आहे. आम्ही स्वतः कायदा पाळतो, पण जर दुसरा कोणी कायदा हातात घेऊन आम्हाला धमकावत असेल तर भाजप कधीही तसं होऊ देणार नाही. भाजप हा सरळ मार्गाने जाणारा पक्ष आहे. फक्त समोरचा जर वाकड्यात गेला तर भाजप नक्कीच त्याला वाकड्यात उत्तर देईल. चला, या निमित्तानं एक गोष्ट नक्की झाली आहे, आजचा दिवस आपल्याला लिहून ठेवायला हवा की एकमेकांच्या वाकड्यात जायचं पण आहे आणि एकमेकांच्या वाकड्यात जाऊन एकमेकांना जखमा देऊनही सोबत राहायचंय. सुरेश भट म्हणूनच गेलेले आहेत,
झाल्या तर काळ झाला जखमा अशा सुगंधी घाव घालणारा तो मोगरा असावा. कदाचित याच अनुषंगाने ही राजकीय सत्तेची अपरिहार्यता आहे की एकमेकांच्या सोबत भांडून एकमेकांच्या सोबत कायम राहायला ती बाध्य करते. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तुर्तास इथेच थांबतो. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र. अब भी मजा आएगा ना वीडियो.